वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही? आज आहे माझ्यासाठी सरप्राईज. तर मी खूप सारे यूएसचे प्रोडक्ट्स, मेकअप प्रोडक्ट्स आणि स्किन केअर प्रोडक्ट्स यूज केलेत, बट इंडियाचे थोडा टाइम मी इतके प्रोडक्ट्स नाही यूज केले. तर शिवानी माझी बेस्ट फ्रेंड, तिने विचार केला की ती असं एक छोटासा क्युरेट करेल बॉक्स मेकअप आणि स्किन केअर प्रोडक्ट्सचा. सो चला आम्ही विचार केला असं ड्रामॅटिकल एंट्री नको, सटल नाही जमत. ओके, तर युएसला ही होती, तर ही भरपूर सारे युएस प्रोडक्ट्स युज करत होती आणि ही मला ना अशी मधून मधून सांगायची जेव्हा कोणी इंडियामधून युएसला जात असेल तर, की मला हे पाठव, मला ते पाठव, बिकॉज किती काही झालं आपण इंडियन प्रोडक्ट्सच्या लांब नाही जाऊ शकत. सो मी विचार केला आता ही इथे आली आहे तर आपण छोटंसं गिफ्ट तिला देऊया, बिकॉज तिने पण बिचारीने भरपूर मला गिफ्ट आणले युएस वरनं. सो यात काही प्रोडक्ट्स आहेत जे आज मी तिला दाखवणार आहे. तिला काही आयडिया नाहीये. सो आर यू रेडी? येस. आणि जो ही बोलते युएस वरनं मी जे प्रोडक्ट्स आणले ते तिच्या चॅनलवरती आहेत, जे मी अजून एडिट केलं नाहीये, पण मी लवकरच टाकेन. आहे स्किन केअर प्रोडक्ट. तर ही मला भरपूर टाइमपासून बोलत होती की तिला हा प्रोडक्ट हवाच आहे. सो फायनली ऍक्च्युली मी हा प्रोडक्ट खूप, म्हणजे युएस मध्ये पण मी वापरलाय हा प्रोडक्ट. बट मला हा खूप आवडतो कारण की ह्याने टॅन वगैरे जातो आणि खूप चांगला कलर पण मस्त, क्यूट प्रोडक्ट आहे हा. म्हणजे असं काही आपल्याकडे अस्थेटिक असलं तर प्रोडक्टचं नाव तर सांग. फॉक्सटेल स्किन रेडियन्स मास्क. हा आहे. मी ओपन करू आता? नाही, कशाला, ठीक आहे, घरी जाऊन. ठीक आहे. मी हे यूज करून असं शॉर्ट्स बनवेन. सो नेक्स्ट प्रोडक्ट आहे हे मेकअप ब्रशेस. सो हिच्याकडे मास्कचे ब्रशेस होते जे ही युएसला चुकून विसरली. सो मी विचार केला हिला हे देऊया. आणि आय थॉट ह्याच्या आतमध्ये ना, आय गेस ह्याच्या आतमध्ये मल्टिपल प्रोडक्ट्स आहेत. मी अमेझॉनवर ना फटाफट ऑर्डर केलं. सो बघ, एकदा ओपन करून दाखव. म्हणजे आणि मला ना असे मेकअप ब्रशेस आवडतात ज्याला पॅकिंग असेल, सो आपल्याला कॅरी करणं इझी असतं. ओ वाव, असं दाखव तर. मी ऍक्च्युली इतकी हॅपी झाली की मी तुम्हाला दाखवतच नाहीये. बापरे, भारी क्वालिटी आहे ब्रो. एकदम सॉफ्ट आहे. आणि हे मी तुला जे रेअर ब्युटीचा ब्रश दिला तसं सेम टू सेम. मला मार्स ब्रशेस आवडतात. मला असं वाटतं मी सगळे ब्रशेस युज केलेत, बट मार्सला कोणी बीट नाही करू शकत ब्रशेस मध्ये. नाही, पण रेअर ब्युटीचा पण तो ब्लशवाला मस्त आहे. इनफॅक्ट मला मृदुलने रिसेंटली हे पण युज केले, सिम्बा लाईफस्टाईलचे मेकअप ब्रशेस, ते पण खूप अमेझिंग आहे. ओके, सो त्यानंतर एक प्रोडक्ट आहे जो मला खूप क्यूट वाटलेला. हा प्लिक्सचा ही सनस्क्रीन आणि मॉइश्चरायझर आहे. सो दिस इज फॉर यू. आय थिंक तू माझी रील बघितली असेल. मी बघितली आणि तेव्हाच मला बोललेली की हिला हा प्रोडक्ट आवडलाय खूप. ऍक्च्युली बघूया की, म्हणजे मी ह्याच्या सगळ्याचे ऍक्च्युली शॉर्ट्सच बनवेल. ह्याचं कसं ना, ह्याचा डिस्पेन्सर असा फ्लावर टाईप आहे. सो असं कसं, हा हे बघा, सो असे ना फ्लावर्स येतात आणि ते असं काहीतरी इनोव्हेटिव्ह असलं तर आपल्याला पण स्किन केअर करायला मजा येते. व्हाईट कास्ट वगैरे काय सोडत नाही. सो आय लव्ह इट. कधी पण काही असलं तरी सनस्क्रीन विसरत नाही. हिनेच मला सांगितलेलं डर्माकोची सनस्क्रीन. सो मी ती इतकी युज करत होते की तिला मी कधी असं डिच नाही केलं. सो आता बघूया, ही युज करेन जेव्हा ती संपेल तेव्हा. ओके, सो त्यानंतर आहे एक अशी गोष्ट जी ही माझ्या मागे लागलेली की तिला घ्यायचंय. सो ही युएसला होती तेव्हापासून मी व्हिडिओज जेव्हा बनवत होती, हिने बघितलेलं की मी स्किन टिंट जास्त युज करते फाउंडेशन पेक्षा. मी कधीच फाउंडेशन युज नाही करत जास्त. सो नेक्स्ट आहे स्किन टिंट. सो हे आहे माझं फेवरेट हाऊस ऑफ मेकअपचं. मी खूप रँडमली तुझा शेड चूज केला. आय डोंट नो हा तुझा शेड आहे की नाही, बट बघ एकदा. खूप टायनी प्रोडक्ट असतो, बट मला 4-5 मंथ झाले अजून टिकले. सेम अर्बन डिकेचा फाउंडेशन सारखं आहे. नाही, माझा अर्बन डिकेचा फाउंडेशन टिंट असा उभा. अच्छा, फाउंडेशन असंच आहे. आय गेस तुझी शेड आहे ऍक्च्युली. म्हणजे आता मी लावलंय, बट आहे माझा शेड. नाईस. असंच होतं नेहमी. ही माझ्या शेड्स चूज करते मी हिच्या आणि ते राईट निघतात. जेव्हा आम्ही स्वतःसाठी शेड चूज करतो ते कधी मी तुम्हाला माहितीये सगळे फाउंडेशन ट्राय केले. अर्बन डिके, लॅनकॉम, हुडा ब्युटी, आणि हा फर्स्ट
टिंट आहे जो मॅच करतोय माझा. कारण की मला असं वाटलं अर्बन डिकेचं काय होतं माहितीये, जेव्हा पण आपण स्टोअरमध्ये जातो ना, ते लाईट्स वेगळे असतात. ते असं वाटतं की वाव किती छान आहे, आपला परफेक्ट मॅच आहे. आणि मी नेहमी हिला लाईक फोटो पाठवते आणि बोलते हा बरोबर आहे. आणि घरी आल्यावरती सरप्राईज होऊन जातं. हो, ते असं होतं की आपण जेव्हा लाईटमध्ये, तिथे आपल्याला सगळं मेकअप, न्यूड लिपस्टिक पण आपल्याला त्या लाईटमध्ये चांगली वाटते, बट जेव्हा आपण घरी येऊन बघतो तर ती वॉश आउट करते. सो खूप डिफिकल्ट असतं स्टोअरमध्ये जाऊन घेणं पण. बट थँक्यू सो मच फॉर दिस इज लाईफ सेव्हिंग. आणि मला असं वाटतं की फाउंडेशन फॉर डेली यूज ना खूप हेवी वाटतं, तर असं टिंट लावलं ना की यू आर गुड टू गो. तर येस. आणि नेक्स्ट आहे लिपस्टिक्स. आय नो हिला ना खूप डार्क लिपस्टिक्स यूज करायची सवय आहे, आणि कुठेतरी ते मी हिला नेहमी बोलते की अपूर्वा, कुठे नॉर्मल ठिकाणी जरी जायचं असेल ना तरी मी डार्क ब्राऊन म्हणून लिपस्टिक लावून येणार. सो मला हवं होतं की तिने न्यूड लिपस्टिक्स घ्यावे, आणि तिच्या स्किन टोन साठी न्यूड लिपस्टिक्स मला जे सूट करणार ते हिला. म्हणजे आता जी हिने लावली आहे, ही मला केलं की अशी मी वॉश आउट होईल. सो मी असे 2 लिपस्टिक्स घेतले आहेत, 2 सिमिलर शेड्स मध्ये आहेत, बट न्यूड आहे. सो फर्स्ट आहे माय फेवरेट कलर बार. ही ट्राय मी स्वॉच करून दाखवते तुम्हाला. व्हिडिओच्या एंड मध्ये तू लिप्सवरती स्वॉचेस दाखव. सो ही कलर बारचे ना मला ना हे खूप आवडतं, लाईक टेक्स्चर, आणि छान असतात कलर्स त्याचे मॅट. बघ चांगला आहे, मी कशावरती पण लाईक ऑफिस वेअर, ट्रेडिशनल कशावरती पण सूट करेल. खूप छान आहे. मॉविश पिंक म्हणून हा शेड आहे. टीजर 7. मी सगळ्याचे लिंक्स खालती देईन जर तुम्हाला बाय करायचं. आता हे इंडियन प्रोडक्ट्स तर असतील. आणि त्यानंतर आहे नायका. सो ही पण मी नायकाचीच यूज केली. सो हे आहे नायका मद्रास कापी. तर ही हिच्यावरती थोडी वॉश आउट करेल, म्हणून हिच्यासाठी मी नायकाचीच मॅट टू लास्ट, बट ही कोणती आहे चाय. आणि ही नवीन त्याचं पॅकेजिंग आहे. त्याचं ओल्ड पॅकेजिंग छोटं होतं. सो जर तुम्ही कन्फ्युज होत असाल तर ही नवीन नाहीये. हा थोडा न्यूडिश ब्राउनिश शेड आहे, जो तुला आवडतो, बट थोडा लाईट, नाही तर सगळीकडे डार्क असं लिप्स करून येते. ऍक्च्युली म्हणजे हा वेगळा आहे, बट हा पण असा बोली ना सिमिलर ह्याच्यात आहे, फक्त तो थोडा मॉवी पिंक आहे आणि हा थोडा ब्राऊन रस्टी कलर आहे. बट मी तुम्हाला सांगते, जेव्हा पण मी ऑनलाईन बघते शेड्स आणि ते जसे असतात ते रिअल लाईफ मध्ये माझ्यावरती तरी कधीच नाही दिसत. सो हे आय थिंक आता ना इंडियन मार्केटने ना ते इम्प्रूव्ह केलंय. जे प्रोडक्ट्स आपल्याला दिसतात ना, म्हणजे स्पेशली कलर बार हे सगळे ना जे आपल्याला दिसतात इमेजमध्ये तसेच कलर्स येतात. सो त्या दिवशी मी असंच एक कोणीतरी महागडी लिपस्टिक घेतली आणि हिला बोलली मी की ही घेतली, तर ही म्हणते अरे एवढी शेडच नाहीये. सो म्हणजे आता हे 2 लिपस्टिक तुम्ही जेव्हा पण व्हिडिओ बघाल ते हे 2च असणार आहे, कारण की माझ्याकडे इतके असे नॉर्मल टोन्स वाले लिपस्टिक नव्हते. ओके गाईज, सो दॅट वॉज ऑल. मी अजून हिला स्किन केअर वगैरे द्यायचा विचार केला, बट मला माहिती नाही की हिच्या स्किन टोनवरती, कारण की ड्रास्टिकली वेदर चेंज झालंय. सो लगेचच न्यू प्रोडक्ट, न्यू स्किन केअर नको, म्हणून स्किन केअर रिलेटेड आणि आमची दोघांची ऍक्ने प्रोन स्किन आहे. सो आम्ही असं स्किन केअर कोणाला देत. सो विचार करतो द्यायच्या आधी. सो येस, दॅट वॉज ऑल. आता तू स्वॉचेस दाखवू शकतेस. आता मी स्वॉचेस दाखवेन. आणि आता मी पुन्हा आलेली आहे आणि मी तुम्हाला सांगते की हा कलर बारचा शेड किती क्यूट आहे. म्हणजे कशावरती पण जा, डेट नाईट, नॉर्मल लुक, असं टाइमपास, हे ग्रॉसरी लुक, काही पण ग्रॉसरी लुक असं काही नसतं. बट स्टील मी तुम्हाला सांगते कोणत्याही ओकेजनला ही लिपस्टिक बेस्ट आहे. आणि मी तुम्हाला ही लिंक ऑब्व्हियसली डिस्क्रिप्शन मध्ये देईन. बट लुक ॲट दॅट शेड. हा किती क्यूट आणि सटल वाटतोय, लाईक व्हेरी प्रिटी. आणि मी असं लिपस्टिक काढताना थोडेसे मेकअप पण काढला, सो थोडासा वियर्ड दिसत होतं ते. एनिवेज, लेट्स गेट ऑन टू अवर नेक्स्ट लिपस्टिक. ही नायकाची मॅट टू लास्ट चाय शेड आहे. अँड जेव्हा ती सुकते तेव्हा एकदम क्यूट आणि सटल. ही पण एक न्यूड शेड रेंज मध्येच येते, बट खूपच क्यूट आहे. मी रोज फाउंडेशन लावायची, बट तो हाऊस ऑफ मेकअपचा टेंट नंतर मी फाउंडेशनला ऍक्च्युली बाय केलाय. सो या, जर तुम्हाला असं कोणताही टेंट हवं असेल तर गो फॉर हाऊस ऑफ मेकअप. मी सगळे प्रोडक्ट लिंक्स डिस्क्रिप्शन मध्ये टाकेल. सो तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही बाय करू शकाल, आणि नाही असेल तर नको. बट मी तुम्हाला रेकमेंड करेन की ते हाऊस ऑफ मेकअप घ्या. मी तर वेडी झाली आहे. ते शेड मॅच इतकं जास्त चांगलं आहे, मी काय बोलू. एनिवेज, खूप बोलली मी आज. सो आता आपण आलेलो आहे व्हिडिओच्या शेवटच्या टप्प्यावरती. वाव, किती मोठा शब्द वापरला.
एनिवेज, तुम्हाला जर शिवानीचं इतकं म्हणजे तिने एफर्ट घेतलं असेल, जर ते तुम्हाला आवडले असतील तर तुम्ही रेड हार्ट टाकायला विसरू नका. आणि जर म्हणजे तुम्हाला असं माझ्यासोबत काही असं फूड चॅलेंजेस किंवा असं काही चॅलेंज व्हिडिओ हवत असेल तर लेट मी नो इन कमेंट सेक्शन बिलो. म्हणजे मी असं विचार करते की फॉलोवर्स रूल माय डे फॉर 24 hours, लाईक ते मी विचार करते ते करायचा, बट आय डोंट नो ते कसं करता येईल. आणि जर तुम्हाला असं काही चॅलेंज व्हिडिओज हवे असतील तर लेट मी नो इन कमेंट सेक्शन. आयडियाज द्या जरा, मी जरा थोडीशी आउट ऑफ आयडियाज झाली आहे, ब्रेन माझं वर्क नाही करत आहे. आणि जर तुम्ही म्हणजे कम्युनिटी टॅबवरती क्वेश्चन्स नसेल विचारत तर प्लीज जा, आधी पहिलं विचारा, कारण की मी नेक्स्ट व्हिडिओ तो करणार आहे. सो कारण की खूप सारे नवीन लोक आहेत, तर मी विचार केला की आपल्याला कनेक्ट करायला जर असं क्वेश्चन अँड आन्सर झालं तर थोडंसं चांगलं कनेक्ट होऊ आपण एकमेकांशी. सो या, दॅट वॉज ऑल इट फॉर टुडेज व्हिडिओ. तुम्हाला जर आवडला असेल तर कमेंट सेक्शनमध्ये सांगा की काय आवडलं तुम्हाला या व्हिडिओमध्ये. आणि जर तुम्हाला अजून कोणतेही असे व्हिडिओ रेकमेंडेशन असं पर्टिक्युलर हवं असेल तर ते पण सांगा. टिल देन, बाय बाय, सी यू इन माय नेक्स्ट व्हिडिओ. सपोर्ट